सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। आगरी समाज उन्नत मंडल द्वारा भिवंडी तालुका रानाल चरनीपाड़ा में एक आगरी समाज भवन बनकर तैयार हुआ, जिसका नाम किशोर आरसी पाटिल आगरी समाज भवन व स्वर्गीय पुरुषोत्तम मन्नीबाई मोरेश्वर पाटिल खुले रंगमंच स्टेज व स्वर्गीय भगवान सेठ भोईर व मधुकर सेठ भोईर सभागृह है। तसेच द्वारकाबाई राम पाटिल सभागृह बांधा गया है, जिसका उद्घाटन माननीय श्री गणेश नाइक साहब, वन मंत्री महाराष्ट्र, राज्य मंत्री तथा पालक मंत्री पालघर जिला व माझे केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटिल साहब के शुभ हाथों से व आरसी पाटिल साहब के शुभ हाथों से उद्घाटन हुआ, जहां पे सांसद श्री सुरेश महात्रे साहब उर्फ बाल्या मामा भी उपस्थित थे। तो वहीं पे माझी सांसद श्री सुरेश टावरे साहब भी उपस्थित थे। माझी आमदार श्री रुपेश दादा महात्रे, भिवंडी जिला ग्रामीण अध्यक्ष श्री दयानंद चोरगे साहब के साथ साथ वहाँ पे स्टेज पे बहुत सारे नेतागण उपस्थित थे और सबने अपनी अपनी प्रतिक्रिया रखी और जो लोग दान किए थे उनका वहाँ पे भव्य स्वागत भी किया गया था। इतना आसान नहीं था ये हाल बनाना, 7 साल लगा इस हाल को बनाने में। शुरुआती दौर में बहुत ही कठिनाइयाँ आई, लेकिन कपिल पाटिल साहब के नेतृत्व में ये संभव हो सका और आज ये हाल आगरी समाज के लिए बन करके तैयार है, जिसमें अनेकों कार्यक्रम किया जा सकता है। तो चलिए हम दिखा रहे हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। पेढी नाही दिली आता महिला मंडळ थोड्या बाजूला आहे, आम्हाला व्हिज्युअल घेऊ। मागे मागे सर्वांनी मागे गाठी मारायला पाहिजे। भिवंडी लोकसभेचे माजी खासदार सुरेश टावरे साहेब आपण बोलूया। विनंती आपण दीप प्रज्वलित करायचं आहे। सन्माननीय अर्जुनजी पाटील साहेब असतील, आदरणीय कपिल जगन्नाथ पाटील साहेब असतील, ज्याच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रज्वलित केले जात आहे आणि खऱ्या वाटचाल करतोय। सन्माननीय प्रकाशजी पाटील, आदरणीय आरसी पाटील साहेब, सन्माननीय जगन्नाथजी पाटील साहेब, ज्याच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुख्य गेस्ट। त्यानंतर विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा संसार कला चौथा विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती बाप्पाचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभाशय केलं जात आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील पाटील साहेब आपण देखील आमच्या मुख्य भाषणावर मंचावर या। मनोज पाटील साहेब आपण देखील आमच्या मुख्य भाषणावर मंचावर यायचं आहे। सौभाग्यवती अनिता गौरी, मी आगरी समाज मंडळाचे प्रसिद्ध सन्माननीय अरुणदा पाटील तुम्हाला देखील विनंती आपण आदरणीय राजेंद्र मोडी साहेब आपण देखील आमच्या मुख्य भाषणावर यायचं आहे। मुख्य भाषण मंचावर यायचं विजय शेट्टी। हॅलो हॅलो आपण आमच्या मुख्य भाषण मंचावर केली आदरणीय रुपेश पाटील साहेब आपण देखील आमच्या मुख्य भाषण मंचावर यायचं आहे। धनंजय तोरगे साहेब आपण देखील आमच्या मुख्य भाषण मंचावर। या ठिकाणी आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका माझे सरचिटणीस आणि 20व्या
समोर आणि त्याचा सत्कारी सन्मान मिळण्याची विनंती आहे. मान्य श्री महाराष्ट्र राज्य माजी आमदार माननीय प्रकाश पाटील भिवंडी पूर्वचे माजी आमदार यांनी त्यांचा दयानंद चोरगे माननीय सौ आमचे आमदार माननीय श्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष माननीय अरुण पाटील साहेब यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान सर्वांनी टाळ्या वाजवून नाईक साहेबांचं स्वागत करायचे. तसेच यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन माननीय अरुण पाटील साहेब उपाध्यक्ष अभिसमोर व्यक्ती मंडळ भिवंडी तालुका यांचा महाराष्ट्राचं असं होत आहे. त्यांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत. व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा शापित माननीय वसंत भोईर, इंद्रपाल भोईर, चंद्रकांत भोईर त्या तिघांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. माननीय होत आहे. धन्यवाद. तीन भाषण झाले यांनी 5 लाख रुपये दिलेले आहेत. माननीय यांचा सन्मान माननीय बाळाराम मधुकर चौधरी साहेब उपस्थित असतील किंवा प्रतिनिधी कोणी असतील तर या त्यांच्याकडून 2 लाख रुपये मंडळात झालेले आहे. माननीय नारायण रतन चौधरी माननीय नारायण रतन चौधरी 51,000 रुपयाची 51,051 रुपयाची देणगी दिलेलं आहे. त्यांचं हार्दिक आभार. रामस्व मंडळ राहणार आधी समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने ही जी वास्तू उभारली गेली त्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदनही करतोय आणि या समाज बांधवांना शुभेच्छा देतोय की आज ही चांगली वास्तू समाजाच्या कार्यक्रम असतील कुठलाही विशेष कार्यक्रम असेल तरी असे कार्यक्रम आपण या सभागृहात करू शकतो आणि म्हणूनच अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी यांचं मी अभिनंदन करतोय आणि खास करून पहिल्यांदाच आगरी समाजाच्या समाज उन्नती मंडळाच्या व्यासपीठावर आलेला आहे आणि नक्कीच मी आज खासदार आहे आणि म्हणूनच या समाज बांधवांचे भगिनींचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. कारण मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की मी डायरेक्ट खासदार नाही झालो. मी खासदार होताना मला सगळ्या समाजातील लोकांनी भरभरून मदत केली, परंतु मी खासदारकी लढवण्याच्या योग्य मला माझं गाव, माझं विभाग, माझा समाज यांनी पहिल्यांदा मोठं केलं आणि तेव्हाच ही निवडणूक मी लढवू शकतो. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे मी मनापासून
आभारी व्यक्त करतोय. आणि मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे, कारण मी खासदार असतो 10 महिने झाले. मला वाटतं व्यासपीठावर विश्वास तळे साहेब असतील, आरसी पाटील साहेब असतील, प्रकाश पाटील साहेब असतील किंवा DK म्हात्रे साहेब आणि एक नाही फक्त सुभाष माने साहेब, ही सगळी मंडळी असताना मी कधीच माझा प्रोटोकॉल पाळत नाही. मी त्यांच्यानंतरच सन्मान स्वीकारतो. पण आज मी तसं तुम्हाला सूचना दिल्यापर्यंत तुम्ही तुमच्या कार्यक्रमानुसार चालले, तर असा कुठल्याही प्रोटोकॉलला मी तरी महत्त्व देत नाही. या सगळ्या समाजात जे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी आहे यांच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने हे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणूनच आज मी आगरी समाज उन्नती मंडळासाठी 3,33,333 रुपये रोख भेट देतो. आणि खासदार या नेत्याने आपण जीही माझ्याकडून देणगी मागा मी द्यायला तयार आहे, एवढंच आजच्या दिवशी सांगतो. पुनश्च एकदा सगळ्या समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो. नाईक साहेब आपली माफी मागतो. मंत्री होते, अगोदरी आमदार होते, परंतु नाईक साहेबांचे माझे संबंध मला वाटते साधारण 83-84 पासून आहे. 83-84ला माझ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला ग्रामपंचायतच्या गट बसून भांडण करायचं आहे. किती माणसं लागतील मिळून तसं काही सांगता येणार नाही. एक लॉरीभर पोरं होती भांडण करायला, पण ती लॉरीभर पोरं एकच दिवस तुझ्यासोबत असतील, दुसऱ्या दिवस नसतील. दुसऱ्या दिवस तुझ्यासोबत कोण असतील? तुझ्या गावातली लोक असतील की ज्यांच्याशी तू भांडणार आहेस, हिंसाचार करणार आहेस, ती लोक असतील. मग दुसऱ्या दिवसापासून तुला त्या लोकांच्या सोबत जगावं लागणार आहे. सांग मी काय करू? मी काहीच बोललो नाही. त्यांनी सांगितलं जा 6 महिन्यानंतर आज मी तुला महाराज निघतात ना, ती 6 महिन्यानंतर तुझ्याजवळ येतील, तुझा सल्ला घ्यायला येतील. मी शांत राहिलो. तसंच घडलं. त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठ सन्मान करावा. गणेश नाईक साहेब, समारंभाचे प्रमुख पाहुणे कपिल बोरेश्वर पाटील साहेब, तसेच आपल्या समाजाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. माझ्याही नसताना मी एवढी वसुली करू शकलो नसतो. आणि मला वाटतो का आताचे खासदार बालेमामा हेही एवढे करतील किंवा त्याच्या डबल करतील काही सांगू शकत नाही. तर याचा नक्कीच आपल्या समाजाला येणाऱ्या काळामध्ये याचा आपल्याला फायदा होणार आहे. फक्त एक आपली गोष्ट त्यावेळेला राहिली, मी खूप प्रयत्न केला होता भगवान ठाकूर मनोहर पाटील यांच्या मार्फत की ह्या जागेचं मूल्यांकन व्हावं आणि ती रक्कम आपण शासनाला द्यावी. कारण मला एक गोष्टीचा आनंद होतो की आपल्या बाजूला चौगुले कॉलेज आहे. त्यावेळेला मी खासदार होतो आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब हे होते. तर त्या कॉलेजचं 1,65,00,000 रुपये मूल्यांकन शासनाने केलं होतं. परंतु मी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो आणि फक्त त्याला 35 लाख रुपये भरावे लागले. तर आताही या जागेचं जरी शासनाने किती मूल्यांकन केलं तरी आपले आदरणीय नाईक साहेब आणि कपिल पाटील साहेब यांचेही संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आहे. तर ते आपल्याला कमीत कमी रक्कममध्ये ही जागा आपली क्लिअर करून देतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. मी या प्रसंगी मी सन्माननीय नाईक साहेब, कपिल पाटील साहेब, आरसी पाटील साहेबांना विनंती करतो का मी जे काय 11 लाख रुपये या भवनासाठी देत आहोत ते मंडळाला द्यावा, मंडळाने ते स्वीकारावा. धनादेश लिफ्टसाठी तुम्ही गोंधळ करू नका.
आणि 11 लाख रुपयाची देणगी जी लिफ्टसाठी या समाजगृहासाठी लिफ्ट तयार होणार या लिफ्टसाठी दिलेली आहे. मंडळाच्या वतीनं आपल्याला शतशः धन्यवाद. अजून कुणाला जर देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला सर्व भविष्य काळामध्ये हिंदू म्हणून राष्ट्र तयार आपण जिवंत राहणार नाही, पण हिंदू राष्ट्र झाल्यानंतर तुमचा समाज कुठे आपल्याला दिसणार नाही. अशा पद्धतीने कुठल्या या संपूर्ण सरकारच्या ज्या योजना आहेत आणि त्या योजनेच्या माध्यमातून हा समाज कसा कमी म्हणजे सर्व राजकारणामध्ये कसं राजकीय पक्ष सोडत चाललेलं आहे त्याचप्रमाणे जातीवाद सुद्धा पुढे खराब होणार आहे. परंतु हे मुद्दाम आपल्याला मी सांगितलं की हा समाज ते आठवत राहावे आणि त्याच्याकरता तुमचा आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जयराज माळी यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. नाईक साहेब धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद देतोय. 70 वर्ष वय स्वर्गीय पुरुषोत्तम मणिभाई मोरेश्वर पाटील खुले रंगमंच, स्वर्गीय भगवान शेठ भोईरो मधुकर शेठ भोईरो सभागृह, तर स्वर्गीय लालकाबाई रामा पाटील सभागृह या सगळ्याच वास्तूंच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या समाजाचे भूषण आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, ज्यांच्या हस्ते संयुक्त उद्घाटन त्यांच्या माझ्या हस्ते झालं, ते समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय आरशी पाटील साहेब, आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, माजी खासदार सुरेशजी तावरे, शिवसेनेचे नेते माजी मित्र प्रकाशजी पाटील, माजी आमदार रुपेश म्हात्रे, माझे मित्र सन्माननीय विश्वजी थळे, दयानंद चोरगे, तर माझे मित्र बोलले आजच नाही बोलते विजय पाटील, डी.के. म्हात्रे, ऍडव्होकेट प्रमोद. तर सगळ्यात आधी या समाज भवनाचे खुल्या रंगमंचाचे आणि वरच्या दोन्ही सभागृहाचे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि ज्युपिटर सारखा आपण आपल्या इथे उभं ते सारखं नाही. मी असं सांगितलं होतं की आपल्या समाजाचे जेवढे डॉक्टर आहेत, MBBS असतील, MD असतील, जो मात्र या गोष्टीची निर्मिती होते त्या पाठीमागे उद्देश असतो. 17 वर्षाच्या तपश्चर्येनंतर आज अरुण पाटलांना यश आलं. म्हणजे अरुण पाटलांचं आजच्या नेतृत्वाखाली जे रामाचा तर 12 वर्षाचा होता, पांडवांचा सुद्धा तप त्याच सुमारास होता, पण तुम्हाला 17 वर्षाचा तप करावा लागला. असो, एक गोष्ट खरी असते की सुरुवात ही कठीण होती. आता इथं म्हटल्याप्रमाणे समाजाचे हे वास्तू 17 वर्ष झाली, तर आरशी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे जे हॉस्पिटल ते अर्ध्या कालखंडात होईल, साधारणपणे 8-9 वर्षामध्ये होईल हा विश्वास मी देते. गणेश नाईक बोलतो ते खरंच आहे. आम्ही फार जास्त सांगितला, जर का सगळ्यांनी एकरूपता दर्शवली तर तो काल अजून अर्धा येईल, म्हणजे साधारण 4 वर्षात होऊ शकतो. आता सुरुवातीला सांगतो, कपिल पंडांनी मागे सांगितलं की वर्ग 1 वर्ग 2 आता 2च्या करण्याकरता परवानगी नव्हतीच, परंतु आता म्हणजे राज्य शासनाला त्याचा फार मोठा मोबदला वगैरे द्यायला लागेल. आता वर्ग 1 मध्ये आल्यानंतर कपिल पंड पूर्वी ते जिल्हाधिकाऱ्याच्याच त्या पातळीवर त्याचं वर्गीकरण व्हायचं, परंतु आता ते महसूल मंत्र्याकडे गेले. ते काय अडचण नाही, पाठपुरावा लगेच करा. साधारणपणे 2-1 महिन्यामध्ये ही जागा वर्ग 1 करण्याची काम आपण करून टाकू. आता कपिल पाटील बोलले आरशी पंडांचे 51 लाख हवे तरंगते राहतात. आता त्याला स्टँडिंग द्यायची असेल तर जागा पाहिजे. आता लगेच अर्ज करा. म्हणजे आता मगाशी डॉक्टर आमच्या किशोर नाईक हा माझा खूप नाही, आणि ही लिडिंग डॉक्टर सर्जन आहे ना तो, हा
आम्ही तुमच्या व्हिडिओला तर जावं का नाही? आम्ही सगळ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो सर्जनचं काम करतो. तुम्ही करा. आता ते कपिल पाटलांचे ते म्हणजे त्यांचा खाजगी ट्रस्ट आहे. तुमचं काय विचाराचं जरा जोडून घ्या आणि त्याकरता जर जागा पाहिजे असेल की 25-30 जागा शोधा, सरकारी जागा. ती जागा देण्यासाठी गणेश तुमच्या पाठीमागे आहे. ती पण मिनिमम किमतीमध्ये, म्हणजे हवे व्यापारी भागातून काही गोष्टी होणार नाही. आता मी मगाशी म्हटलं की हा एक सेंटर सुरू झालं. कुठल्याही गोष्टी सकारात्मक विचारातून केल्या आणि सकारात्मक वातावरण निर्माण केलं की त्याला यश मिळतं. माझ्या आयुष्यामध्ये मी यशस्वी झालो त्याचं कारण मला सांगतो. मी कधीही स्वप्नात दुसऱ्याच्या वाईटाचा कधी विचार केलाच नाही, करणार. अरे एक चांगलं करण्यासाठी गेलं तर वाईट करण्यासाठी कुठे विचार एवढी आहे कोणाकडे. मगाशी विश्वास खरे सांगितली गोष्ट, विश्वास खरे डीके म्हात्रे सोन्या हे माझे फार जुने सगळे. म्हणजे मी ज्या वेळेला ठाणे जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख, म्हणजे पहिला जिल्हा प्रमुख कोण मोदा जोशी, दुसरा सतीश प्रधान, तिसरा शाबीर शेख, चौथा मी होतो. बरोबर आहे ना? तर त्यावेळेला ह्या तरुणांना विश्वास सांगितली गोष्ट खरी आहे. एक दिवशी फार रागावून आला तर साहेब काय केलं तर मला लफडं करायचं आणि तुळशीदास माते महापौर मीराबाई, श्रीमती विजयश्री तोडण्यात आल्या होत्या. कार्यक्रम इथे संपला. मी माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस समजतो, कारण 2009 पासून चालू असलेलं हे समाजाचं काम आज माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीने आज या हॉलचं उद्घाटन होत आहे. खरोखर मी माझ्या सर्व समाज बांधवांना ज्यांनी देणगी दिली, नाही दिली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्यावर ज्यांनी प्रेम दाखवला, त्या सर्व समाज बांधवांचे मी तुमच्या माध्यमातून आज आभार मानतो की तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे, तुम्ही दिलेल्या आमच्यामध्ये जे स्फूर्तीमुळे आज हे सर्व साकार झालेलं आहे. आणि विशेषतः मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, माझ्याबरोबर या 6 वर्षामध्ये ज्या ज्या समाजाच्या प्रतिनिधींनी, ज्या ज्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर जे काम केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा समाज बांधवांना सांगतो की आपण असंच एकत्र येऊन जर आपण अशी कामं करत राहिलो, समाजाच्या नेत्यांवर जर विश्वास टाकत राहिलो तर याच्या अशी एक नाही तर अशा अनेक वस्तू उभ्या राहतील असा मी आजच्या ह्या दिवशी आपल्याला विश्वास देतो. सर, अगला काम आपके लिए हॉस्पिटल बनाने के लिए मिला, उसके लिए आप क्या करेंगे? हॉस्पिटल बनाने के लिए जो आरसी पाटिल साहब ने बोला है कि 51 लाख का जो डोनेशन है उन्होंने डिक्लेयर किया है. लेकिन अभी जैसे कि बोले कि ये जब हुआ, ये समाज हॉल का जो जगह हमारे पास उपलब्ध थी, अभी उसके लिए सबसे पहले तो हमारे इसमें ये करना पड़ेगा कि जगह कहाँ पे है, वो जगह ढूंढ के उसके बाद पक्का जब आरसी पाटिल साहब ने मन में ठान लिया है तो हॉस्पिटल होगा, ये मैं विश्वास दिलाता हूँ. जगह सरकारी तो हर जगह लमसम है ही, तो नहीं है तो देख ऐसा कहाँ भी जगह लेके नहीं चलेगा. एक स्पॉट चाहिए कि जहाँ पे लोग आसानी से पहुँचे और लोगों का उसको फायदा हो. बस इथे समोर सगळीकडे नजर ठेवा, सरळ इकडे नजर ठेवा फक्त इथे. नक्की नक्की हां सर, एक मिनिट इकडे बघा समोर माझ्याकडे. ठीक.